सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि गुड मॉर्निंग तर मी नाही बोलू शकत, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर इथं बघा काय पारुशी माणसं बसले. तोंड दाखव तुमचं जरा. अरे नको ना तोंड दाखवा दाखवू. इकडं. काम काय करतोय दाखवायचं? मी. काय काम करतात? काय काम नाही तू लावलं ना आता? सकाळ सकाळ मला एक काम. काय? तुला तर टाइम नाही, मग मलाच करावं लागतं. ठीक आहे, तर चला आपल्याला आपल्या ऑडियन्सला सांगायचंय की आपण हा जो ब्लॉग आहे तो का क्रिएट करतोय. काय या ना मग इकडं. सांग ना मग मी. सांग ना तू तुझे करत पाय तर चालू. दिसतात ना. हा ठीक आहे, चालू कर. सो फ्रेंड्स, ब्लॉग काढायचा मोटिव्ह हा आहे की उद्या आहे महाशिवरात्र. तुम्हा सगळ्यांना माहितीये आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तर मी असं ठरवलं होतं की मी ना माझ्या बर्थडेच्या दिवशी भंडारा करणार होते त्या दिवशी. आणि असं विचार केला होता, बट बर्थडेच्या दिवशी काय ते पॉसिबल नाही झालं. यांनी वेगळा प्लॅन वगैरे बनवला, तुम्ही बघितलं. तर मग मी विचार केला की मी महाशिवरात्रीला 101% भंडारा करणार आणि माझी खूप इच्छा होती. तर यावेळेस मी ठरवलेलं आहे, तर मी खूप खुश आहे. आणि उद्या महाशिवरात्र आहे, तर उद्या भंडारा आहे. तर उद्याचा ब्लॉग पण नक्की कंटिन्यू बघा. आणि हा जो ब्लॉग आहे तो सुद्धा अजिबात स्किप न करता लास्ट पर्यंत नक्की बघा. आता आम्ही उठलोय, आंघोळ वगैरे केली आणि बघू शकता जेवण वगैरे मी बनवलं आहे. खिचडी भात बनवलाय. आणि आता मला जायचंय उद्याची तयारी करायची, म्हणजे सगळी भाजी पाला आणि टोप वगैरेचं ऍडजस्टमेंट, जेवढं पण त्याला मटेरियल वगैरे लागणार आहे सगळं मला घ्यायला जायचंय बाहेर. पंतरवाळा. पण तर ते छोटे छोटे डोने असतात ना, आमच्या इथं डोना आहे ना, डोनाच बोलतात. पंतरवाळी बोलतात, त्यांच्याकडे डोना म्हणतात. हा, पंतरवाळी म्हणजे डोना. तर ते सगळं आम्ही करणार आहोत. तर मी खूप खुश आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या की भंडारा एकदम शांतपणे एकदम छान पद्धतीने पार पडावा, कारण की मी खूप मनापासून करते. तर इथे आपला खिचडी भात जो आहे तो रेडी झालेला आहे. पापड आहे, सोयाबीन टाकून बनवलाय. मीच बनवलं. चला बघू तुमचं पारूस तोंड. आता आता आलात ना, आता आलात ना. त्याच्यानंतर मग आपला जो पुढचं काम आहे ते आपण करणार आहोत. मार्केटला जायच्यात, भाज्या वगैरे आणायच्यात आणि उद्याची तयारी पण करायची सगळी. आणि व्हिडिओ सुद्धा शूट करायच्यात मला. खूप काम आहे. आता आम्ही बसलोय जेवायला. पापड मस्त झाले. पापडच खा, मग खिचडी नका खाऊ. तर आमचं जेवण वगैरे फ्रेंड्स झालेलं आहे मस्त. खूप भूक लागली होती आज, लवकरच भूक लागली होती आम्हाला. जेवण वगैरे केलं आणि माझ्या सासूबाईंचा कॉल आला होता. तर माझ्या दिराची मुलं आहेत ना, छोटे छोटे आहेत ते. तर आम्ही त्यांना बोललो होतो की आम्ही तुला जत्रेमध्ये तुम्हाला घ्यायला येतो. तर आता त्यांचा कॉल आला होता की चाचू कधी येणार आहे घ्यायला. आणि सिरियसली आमच्या दोघांच्या लक्षात नाही की आम्ही त्यांना 1 महिन्या आधी बोललो होतो की घ्यायला येणार. पण ते मुलं एवढे म्हणजे नाही का, त्याचे मेमरी एवढी फास्ट आहे. त्यांना बरोबर माहिती आहे उद्या महाशिवरात्री, तर चाचू आम्हाला घ्यायला येणार आहे. तर आता व्हिडिओ कॉल करून बोलते ते, चाचू कधी येणार आहे मग घ्यायला? उद्या शिवरात्री आहे ना. तर मग आम्ही दोघं शॉक झालो. म्हणलं यार, आपण बोललो तर खरं, लहान मुलं आहेत, आता कसं त्यांना नाही बोलायचं. आणि मेन गोष्ट काय माहितीये का फ्रेंड्स, म्हणजे आणायला जायला काहीच प्रॉब्लेम नाही, ते राहतात पुण्याला. आता किती वाजलेत आता बघा, तुम्ही बघू शकता, आता वाजलेत 1:30 वाजलेत. आणि गाडी आहे आता इकडनं 2, 2:30, 3ची गाडी आहे. काय प्रॉब्लेम नाही जायला. बट सीन असा झालाय की मी जेव्हा भंडारा करणार होते तेव्हा मी बहिणीला आणि भावाला दोघांना बोलले होते की तुम्ही पण या थोडी हेल्प करायला. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना पण नाही जमलं यायला, कारण की त्याचे एक्झाम्स आहेत सोमवारपासून माझ्या भावाचे. आणि माझ्या बहिणीला पण जॉब असल्यामुळे ती पण नाही येणार. आणि ह्यांना पण मी त्या मुलांना घ्यायला पाठवू, मग मला मार्केटला जायचंय, भाजीपाला आणायचाय, उद्याची तयारी करायची. तर मी एकटी कशी करेन? जायला किती वेळ लागेल पुण्याला? 3-4 तास लागतात. 3-4 तास जायला, परत त्या मुलांना घेऊन परत यायला, म्हणजे आजचा पूर्ण दिवस जाईल. आणि उद्या मला सकाळी 6ला 7ला उठूनच तयारीला लागायचंय स्वयंपाकाच्या. आंघोळ, पूजा पाठ सगळं सगळं करायचंय. तर मी ना असं वाईट पण खूप वाटतंय. तर आनंद बोलले की शिवरात्री होऊ द्या, मग मी तुम्हाला घ्यायला येतो, मग आपण दुसरीकडे जाऊयात फिरायला. तेव्हा ते शांत झाले. तर तरी पण बोलत होता की या ना. म्हटलं येऊ नक्की 1-2 दिवसाने. आता शिवरात्र जर 1 दिवस आधी काल कॉल केला असतं तर गेले असतो. काल कॉल केला असतं तर गेलो असतो. आणि त्यांना कोणी घेऊन यायला पण नाही की नाही का, लोणावळा किंवा कर्जत पर्यंत कोणी आलं तर आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत त्यांना घ्यायला जाऊ. असं पण काय नाही, डायरेक्टली पुण्यालाच जावं लागेल, तर लय वेळ लागेल. सो वाईट तर खूप वाटतंय. बट
ठीक आहे, काही गोष्टी सॅक्रिफाईस करावे लागतात आपल्याला, आणि त्यांना पण ह्या ब्लॉग ते लोक सुद्धा बघतात, तर त्यांना कळेल की बाबा खरंच यांच्या मागे खूप दगदग आहे म्हणून नाही येऊ शकले. तर बस त्यांनी अंडरस्टँड करून घ्यावा, दॅट्स इट, अजून काय नाही पाहिजे. आता आपल्याला मी लिस्ट बनवते आता की बाहेरून काय काय आणायचं आणून. पटकन पेपर पेन घेऊ, व्हॉट्सअपलाच पटकन नोट करा मोबाईल मध्ये काय काय आणायचे, तांदूळ बटाटे वगैरे जे काय लागणार आहे. मग आपण डायरेक्टली आता बाहेर गेल्यावर भेटूया. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही चाललो आता मार्केटला. बघू आता काय काय सामान सगळं घ्यायचंय, फक्त सगळं लक्षात राहावं माझ्या. तसं तर मी लिस्ट बनवली आहे, बट आता बघू तरी किती पण अशा सिच्युएशन मध्ये काही ना काही विसरतच असतो आपण. जसं की आता माईक विसरलो. ते माझं काम नाही माईक, ते कोणाचं काम आहे? तुम्ही तर उठून बसला 4 वाजल्यापासून, तुम्हाला घ्यायला काय झालं? माझं काम नाही ते. डोकं खराब नको करू, बंद करा तो मोबाईलचा. आम्ही घरात असताना चाय सुद्धा नव्हतं पिलोय, आता पितोय चाय. तेव्हा घेऊन आले. माईक का नाही आणलं? फक्त याचा आवाज नका येऊ दे, आनंद तुम्हाला बघते मी चांगलं व्यवस्थित पद्धतीत. तर फ्रेंड्स, या चाय प्यायला तुम्ही सुद्धा. तर आम्ही आलो होतो आता मार्केटमध्ये, तुम्हाला मी मार्केट दाखवते. हे बघा, खूपच सुंदर मार्केट भरते इथे, आणि माझं सगळं घेऊन झालेलं आहे. खूपच म्हणजे की नाही का, गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकले जास्त. तर घरी गेल्यावर मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सामान दाखवते की मी काय काय परचेस केलंय, भाजीपाला घेतला, काय काय भाजीपाला घेतलाय म्हणून. आता फक्त आपल्याला सोयाबीन घ्यायचे. सोयाबीन त्याच्याकडे नाही वाटत. सोयाबीन घेतले, बटाटा घेतला, कोथिंबीर घेतला नाही, बटाटा घेतला. सोयाबीन घ्यायची, सोयाबीन घ्यायची आणि तेल, सोयाबीन तेल बस, बाकी सगळं घेतलं. तर फायनली फ्रेंड्स, आम्ही आलोय घरी इतकं सामान घेऊन. आता तुम्हाला मी दाखवते, कारण की तिकडं खूप जास्त रश असल्यामुळे आणि नाही का उद्याच्या महाशिवरात्रीमुळे खूपच रस्त्यांवर गर्दी वगैरे होती, तर काय व्हिडिओ घेता नाही आली मला. तर मी सगळं तुम्हाला आता इथेच दाखवते. हे बघा, सगळं सामान आम्ही घेऊन आलोय. हे बघा, याच्यामध्ये सगळं हे असे पंतरवाळे छोट्या छोट्या असे आम्ही 5 आणलेत. याच्यामध्ये मटर आहे, हे सगळे भाजी, कांदे, याच्यामध्ये तांदूळ आहेत, 5 किलो तांदूळ आणले. ह्याच्यामध्ये सगळे सुखे मसाले, हे हारफुल, टमाटे, आणि याच्यामध्ये सोयाबीन, बाकी सगळं छोटं मोठं सामान बाकी सगळं छोटं मोठं सामान. इथे बटाटे, इथं मटर दाखवले तुम्हाला. तुमचं काय मध्ये? मी खूपच जास्त खुश आहे उद्यासाठी, आणि महादेवाचं नाव घेऊन करणार आहे फर्स्ट टाइम. कारण की इतक्या जणांचं म्हणजे नाही का जेवण एवढं 5 किलोचं बनवणं, आणि ते पण मी एकटीच आहे, आणि आनंदात माझ्या मदतीला दुसरं कोणच नाहीये. तर आय होप सो की सगळं व्यवस्थित पार पडो. तर हा जो ब्लॉग आहे आता ह्या ठिकाणी मी एंड करते, आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. नक्की बघा की काय होतं उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि सगळ्यांना माझ्याकडून परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.